140 वर्षांनंतर अल निनो इफेक्टमुळे तापमानातील मोठा बदल, उष्णलहरीचा परिणाम, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि वातावरणातील होणारे बदल यामुळे तापमानाचा पारा वाढला। यंदाचे तापमान उष्ण लहरींनी निर्माण झाले आहे, त्यामुळे तापमानाचा पारा वरचढ होऊ लागला आहे। त्यामुळे 40 ते 45 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील तापमान सध्या अनुभवायला मिळत आहे। वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम होताना दिसून येत आहे। 140 वर्षातील सर्वात घातक असा हा परिणाम असून अल निनोमुळे वातावरणातील बदल झाला आहे। पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि उपाययोजना संदर्भात नंदुरबार येथील कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचे भूगोल विषयाचे संशोधक व तज्ज्ञ प्राध्यापक प्रकाशराव पाठक यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राध्यापक प्रकाश पाठक, कमला नेहरू कन्या विद्यालय ज्युनियर कॉलेज नंदुरबार। आपण पाहतोय की सध्या मोठ्या प्रमाणात उष्णलहरी ह्या आपल्या नंदुरबार शहरासह महाराष्ट्रासह भारतातील प्रत्येक प्रांतात वाहत आहेत। मागच्या एप्रिल महिन्यात आपण पाहिलं की 21 एप्रिल ते 26-27 एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणात उष्णलहरी हा निर्माण झाला होता। याचं मागचं कारण काय असेल? दरवर्षी उन्हाळा येतो, पण ह्या वर्षीचा उन्हाळा इतका तीव्र का होता? आपल्याला सगळ्यांना इतिहासाचा आपण मागोवा घेतला तर 1877 साली अशीच परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली होती। कारण काय असेल तर सुपर एल निनो। 140 वर्षानंतर अशा प्रकारच्या वातावरणातील बदल हा ह्या पृथ्वी तलावरती घडून आलेला आहे। 1877 सालीचा जर आपण मागील इतिहासाचा अभ्यास केला तर मद्रास प्रेसिडेन्सी सह दक्षिण अमेरिका, इथिओपिया, आफ्रिकन काही राष्ट्र या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता। आणि याचा मागे काय कारण होतं तर ते एल निनो प्रभाव। एल निनो प्रभाव म्हणजे काय? हा समुद्रातील उष्ण प्रवाहांचा प्रभाव असतो जो वातावरणातील तापमानाला वृद्धिंगत करण्यासाठी कारणीभूत असतो। ह्या प्रवाहामुळे आशिया खंडात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट उसळते। काय असेल बरं हा एल निनो प्रवाह? आपण सोप्या भाषेत समजून घेऊया। ज्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाऊस हा जलचक्राने पडत असतो। बाष्पीभवन, ढगात रूपांतर, ढगाचं पर्जन्यात रूपांतर होतो आणि पाऊस पडतो। अशाच प्रकारे ह्या पृथ्वी तलावरच्या सर्वात मोठा प्रशांत महासागर, ज्याने की ह्या जगाचं 50% क्षेत्र व्यापलंय, अशा या मोठ्या समुद्राच्या दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात उष्मा लहरी निर्माण होतात। आणि त्या उष्मा लहरी किंवा समुद्रातील पाण्याचा प्रवाह हा वाहून नेण्यासाठी जो वारा कारणीभूत असतो, दक्षिण अमेरिकेचा पश्चिम तट आणि ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा, याच्यामध्ये ही एक सायकल तयार होते। आणि ही सायकल म्हणजे काय तर वाऱ्यामुळे गरम झालेला पेरूतील प्रवाह दक्षिण अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत वाहून नेला जातो। आणि हा मोठा प्रमाणामध्ये याने भाग व्यापलेला असल्यामुळे ह्या बदलांचा पृथ्वीवरील सगळ्याच देशांच्या वातावरणावर प्रभाव पडतो। आणि त्यामुळे होतं काय की पेरू तटावरील उष्णलहरी वाऱ्यांच्या संथ गतीने वाहतात। जे व्यापारी वारे वाहतात ते संथ गतीने वाहिल्यामुळे तिथून उष्मा प्रवाह जो की ऑस्ट्रेलिया खंडाकडे यायला पाहिजे आणि ऑस्ट्रेलिया खंडाकडे येऊन ऑस्ट्रेलिया खंडात पाऊस पाडण्यासाठी महत्वाची अशी ही समुद्रातील प्रवाह असतो। पण अतिउष्णतेमुळे काय होतं की तो प्रवाह संथ गतीने वाहत असल्यामुळे ऑस्ट्रेलिया खंडापर्यंत पोहोचू शकत नाही आणि कुठेतरी पॅसिफिक महासागरात, प्रशांत महासागरातच पाऊस पडून जातो। आणि ऑस्ट्रेलिया खंडापर्यंत पर्जन्य कमी झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया खंडासह आशिया खंडातील अनेक भागांमध्ये ह्या उष्णलहरी तयार होतात। हा एल निनो प्रवाह आपल्या भारताच्या वातावरणात नेमका का प्रभावी ठरतो तर तो नेमका येतो मान्सून सीझन जेव्हा आपल्याकडे येत असतो। म्हणजे आपल्याकडचा तीव्र उन्हाळा मे, जून, जुलै ह्या महिन्यात प्रकर्षाने याचा प्रभाव आपल्याकडे जाणवतो, कारण आपण उन्हाळ्या ऋतूत प्रवेश केलेला असतो आणि आपल्याला आता पर्जन्याची अति आवश्यकता असते। ह्या काळात वातावरणातील ह्या बदलांमुळे आपल्या भारतासह भारतातील शेजारी राष्ट्रांना उष्णलहरींचा सामना करावा लागतो।
ही घटना दर 2, 5, 7 वर्षांनी घडत असते. पण 2014 हे वर्ष आपण पाहिलं असेल की ह्या वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासह भारतात दुष्काळ होता. 2024 हे ह्या जगातील सर्वात उष्मा किंवा सर्वात हॉट इयर होतं. राजस्थानामधील चुरू या ठिकाणी जवळपास 50.5°C एवढं तापमान होतं. ह्या तापमानाच्या उच्चांकी गाठण्यामागे कुठे ना कुठेतरी वातावरणातील ह्या बदलांचा प्रभाव आणि जागतिक हवामान बदल हे सुद्धा कारणीभूत आहे. भारतीय औद्योगिकीकरण, निर्वनीकरण, जंगलतोड या सगळ्यांमुळे आपण कुठेतरी वातावरणात अनबॅलन्स निर्माण करतोय. मानवी कृत्यांमुळे अनेक प्रकारचे वाहनं आहेत, इंधन जाळणं आहे, याच्यामुळे जगाचं तापमान तर वाढतोच आहे. त्यात एल निनो सारखा प्रभाव काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीचा उष्मा वाढण्यासाठी कारणीभूत ठरतं. युरोपियन शास्त्रज्ञांच्या मते 2°C एवढे तापमान ह्या समुद्रातील पाण्याचे वाढणार आहे. हे 2°C तापमान आपल्याला जरी 2 डिग्री वाटत असलं तरी त्या लाखो लिटर पाणी जे आहे समुद्रातल याच्यावर ते प्रभाव करणार असतं आणि त्या प्रभावामुळेच पृथ्वीच्या हवामानावर ते प्रभाव टाकत असतं आणि तीच प्रक्रिया यावर्षी घडते. 140 वर्षानंतर अशा प्रकारचा सुपर एल निनो हा कंडिशन तयार होत आहे. आपण पाहतोय की 2015-16 ह्या वर्षामध्ये सुपर एल निनोचा सुद्धा प्रभाव होता आणि त्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील विदर्भामध्ये एकूण पर्जन्यमानाच्या 40% कमी पर्जन्य झाला. 2015-16 नंतर ही आता स्थिती उद्भवते. 2024 ला हॉट इयर जरी असलं तरी सुपर एल निनो ही परिस्थिती नव्हती, पण ह्या वर्षी 2026 ला सुपर एल निनो परिस्थिती उद्भवते. त्यामुळे पर्जन्यावर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव होऊ शकतो. पाऊस थोडा कमी होऊ शकतो. न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक पॉल रॉन्डी यांच्या मते 2026 हे वर्ष सर्वात हीट इयर असू शकतं आणि मागील 140 वर्षातल्या सुपर एल निनोचा प्रभाव हा सर्वाधिक घातक परिणाम हा आपल्या पृथ्वी तलावरती दिसून येऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे. आता अशा भीषण परिस्थितीत आपण नंदुरबार वासियांसह भारतातील तमाम नागरिकांना मी असं आवाहन करतो की कमीत कमी वेळ उन्हात काम करावं लागेल अशाच प्रकारे आपलं वर्तन असावं. भरपूर पाणी प्या. उन्हापासून स्वतःला जेवढं वाचवता येत असेल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न करा. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा. स्वतःची काळजी घ्या. आणि आपण पाहतोय की सध्याच्या परिस्थितीला आपण कृत्रिम उपायांनी थांबवू शकतो. काही काळ आपण या गोष्टी सहन करू शकतो. मात्र शाश्वत तापमान कमी करण्यासाठी वृक्ष लागवड हे महत्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का की एक असं काम आहे की जे केल्याने तुम्ही ह्या पृथ्वीचं तापमान 12°C ने कमी करू शकतात. काय असेल ती जादू? तर वृक्ष लागवड. अशा शास्त्रज्ञांनी मागील काही वर्षाच्या अध्ययनातून त्यांचा असा निष्कर्ष निघाला आहे की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आहे त्या भागातलं तापमान परिसरातील तापमानापेक्षा 4 सेंटीग्रेड ते 10 सेंटीग्रेड पर्यंत कमी आढळून आलंय. आपल्या पुढच्या पिढीच्या संवर्धनासाठी, पृथ्वीच्या रक्षणासाठी आपल्याला वृक्ष लागवड करणे हा शाश्वत उपाय म्हणून करावा, अशी NP टुडेच्या दर्शकांना आणि सर्वत्र नागरिकांना मी असं आवाहन करतो की आपल्या आयुष्यात कमीत कमी एक वृक्ष लावा आणि ते वाढवा. वृक्ष लावणं सोपं आहे, वाढवणं कठीण आहे. एक वृक्ष वाढवा. बाल संगोपन जसं करतो तसं त्या वृक्षाचं संगोपन करा. तेव्हाच शाश्वतपणे आपण या पृथ्वीची रक्षा करू शकतो. धन्यवाद.